त्याचप्रमाणे शहर मंडळ अध्यक्ष सुधीरजी आडुरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही अगदी मनपूर्वक या कार्यक्रमाच्या अनुषंगानं स्वागत केलं जात आहे। सन्माननीय विशालजी परब साहेब यांच्या शुभ हस्ते। त्याचप्रमाणे विशालजी यांच्या सोबत त्यांच्या सगळ्या सुखदुःखाच्या क्षणी उपस्थित असणारे ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी विशालभाई मी आपल्याला विनंती करतोय। ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर साहेब विशालभाईंच्या प्रत्येक प्रवासामध्ये मोठा भाऊ म्हणून अनिलजी निरवडेकर साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असतात। त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात अनिलजींच्या आठवणीशिवाय विशालजींचा कुठचाही कार्यक्रम संपन्न होत नाही। यानंतर मी विनंती करतो सावंतवाडी मंडल सरचिटणीस दिलीपजी भालेकर सर्व मान्यवरांचं आपण गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं। सावंतवाडी तालुका महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी मडगावकर मॅडम यांचं गुलाबपुष्प देऊन मंचावर स्वागत केलं जात आहे। मोहिनी मडगावकर मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत होत आहे। त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदरणीय मनोजजी नाईक यांचं व्यासपीठावर आम्ही गुलाबपुष्पाने स्वागत करतोय। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित जिल्हा कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक आनंदजी नेवकी यांचं सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत होत आहे, आदरणीय आनंदजी नेवकी। त्याचप्रमाणे माजी नगरसेविका जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपाली भालेकर मॅडम यांचं मंचावर मनपूर्वक स्वागत होत आहे। शहर उपाध्यक्षा सुकन्या टोपले मॅडम यांचंही मनपूर्वक स्वागत होत आहे। शहर चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत होत आहे। शहर चिटणीस मेघना साळगावकर मॅडम यांचं मंचावर मनपूर्वक स्वागत होत आहे। ज्येष्ठ नगरसेवक आमचे मार्गदर्शक राजूजी बेग यांचंही मंचावर मनपूर्वक स्वागत होईल। त्याचप्रमाणे माजी नगरसेवक जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट परिमल नाईक यांचंही मंचावर मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे माजी मंडल अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजयजी गोंदावले यांचंही मनपूर्वक स्वागत होत आहे। वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब यांचंही मनपूर्वक स्वागत। माजी मंडल अध्यक्ष रंगनाथ गवस साहेब, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपकजी गवस या सर्वांचं गुलाबपुष्प देऊन मनपूर्वक स्वागत होत आहे। आणि यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष समृद्धी विरनोडकर मॅडम यांचंही मंचावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं जात आहे। सर्वच मान्यवरांचं भाजपाच्या वतीने पुनश्च एकदा मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय। त्याचप्रमाणे कोकण कोकण या गाण्याच्या माध्यमातून कोकणचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी नेलंय ते उत्कृष्ट गीतकार आणि संगीतकार प्रणय शेट्ये यांचं स्वागत होत आहे। पुन्हा एकदा मी विशालभाई आपल्याला विनंती करतोय कोकणच्या या सुपुत्राचा आपण या सुंदर वाडीमध्ये सन्मान करावा। स्वागत होत आहे प्रणय शेट्ये। फक्त सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गाण्यानं वेड लावलं, प्रत्येक रील मध्ये हे गाणं आपण सातत्याने ऐकलं, असं हे गाणं कोकण कोकण आणि प्रणय शेट्टी हे संगीतकार आहेत, त्यांचंही या ठिकाणी सन्मान केलं जातोय, स्वागत केलं जातंय। हा दिव्याचा उत्सव आपण साजरा करूया दीप प्रज्वलनाने। मी विनंती करतोय भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आदरणीय मनीषजी दळवी साहेब, त्याचप्रमाणे ज्या युवा नेतृत्वामुळे आपण सर्वजण एकत्र आलोय, हा भव्य दिव्य कार्यक्रम अनुभवतोय, सन्माननीय विशालजी परब यांच्या सुखदुःखात त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असणाऱ्या सौभाग्यवती वेदिका परब मॅडम, त्याचप्रमाणे मंडल अध्यक्ष शहर भाजपा सुधीरजी आडुरेकर आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर मॅडम, त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुका महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी मडगावकर मॅडम या सर्व मान्यवरांना विनंती दीप प्रज्वलनाने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। अंधाराकडून त्याच्याकडे नेण्याचा हा प्रतीक अर्थात दीप प्रज्वलन आणि हिंदू संस्कृती परंपरेप्रमाणे आपण दीप प्रज्वलित करत आहोत। सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातो। एकदा उदंड टाळ्या आपण देऊया या उद्घाटन प्रसंगी। त्याचप्रमाणे सन्माननीय मनीषजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला जातोय। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप, त्याचप्रमाणे ज्यांच्या आदरणीय श्वेताताई कोरगावकर त्यांच्या समवेत सौभाग्यवती वेदिका वहिनी, त्याचप्रमाणे मोहिनी मडगावकर मॅडम, त्या सर्व नारी शक्ती आदिशक्तीचं हे रूप दीप प्रज्वलन करत आहे। आणि आपण सर्वांना एकत्र आणणारे विशाल भाई त्यांच्या समवेत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सम्मिलित असणारे त्यांचे सर्व सहकारी दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करतायत। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। खरं तर विशाल भाई एक अजात शत्रू असं व्यक्तिमत्व
कोणीही त्यांचा शत्रू नाहीये, असतील तर सगळे त्यांचे मित्र, आणि या सगळ्या मित्रांनी विशालभाईंना सदैव साथ द्यावी हीच इच्छा या दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं. यानंतर आदरणीय जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, मी आपल्याला विनंती करतोय श्रीफळ वाढून आपण या रंगमंचाचं उद्घाटन करावं. हिंदू संस्कृती परंपरेप्रमाणे श्रीफळ वाढून त्या परमेश्वराचं नामस्मरण करून त्याचा आशीर्वाद घेऊन आजच्या या कार्यक्रमाचं, या रंगमंचाचं उद्घाटन आपण करतोय. भाजपा जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि बाकी इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. उपस्थित रसिक श्रोत्यांना विनंती असेल, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आपल्या सर्वांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली. पुन्हा पुन्हा विनंती असेल, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून या सुंदर सोहळ्याची सुरुवात व्यासपीठावर संपन्न होते. भारतीय जनता पार्टी आयोजित युवा नेतृत्व विशालजी परब यांच्या संकल्पनेतून भक्तिमयी दिवाळी संध्या अभंग रिपोस्ट. मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतोय, आपल्या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा जगासमोर दाखवण्याचा ध्यास घेतलाय विशालभाईंनी. माझ्या कोकणात काय आहे हे आतापर्यंत अनेकांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण अजून बराच कोकण बाकी आहे जो जगासमोर यायचा आहे. आणि त्यामुळेच सध्या लोकांच्या नजरेआड असणारा कोकण रीलच्या माध्यमातून या युवकांनी जगाला दाखवावा, यासाठी एका सुंदर स्पर्धेचं आयोजन विशालभाईंनी केलं होतं. नक्कीच, कारण सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट जी टिपतो ती अचूक चांगल्या पद्धतीनं जनमानसामध्ये पोहोचते आणि त्याच पद्धतीनं ही भव्य दिव्य अशी रील स्पर्धा आणि रील स्पर्धेचं नियोजन विशालजी परब साहेब यांच्या संकल्पनेतनं करण्यात आलं होतं. या रील स्पर्धेचं नाव सुद्धा होतं कोकण माझ्या नजरेतून. शेकडो युवकांनी आणि युवतींनी या रील स्पर्धेत भाग घेतला. खरं तर हे सगळेच विजेते आहेत. ज्यांनी भाग घेतलाय त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवाव्यात. पण स्पर्धा म्हटली की बक्षीस हे द्यावं लागतं आणि त्यामुळे या स्पर्धेचा निकाल आम्ही आपल्या समोर जाहीर करतोय. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या नावाचा जय जयकार होतोय. खरं तर हा जय जयकार फक्त नावाचा नाही आहे, हा जय जयकार नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा सोबतच दातृत्वाचा सुद्धा. खरं तर विशाल भाई आपल्यासाठी या येणाऱ्या गजर टाळ्या खरोखरच आम्हाला स्फूर्ती देईल. कारण एक सुंदर वाक्य आहे, वाघ जखमी झाला म्हणून तो थांबत नाही. वाघ जखमी झाला म्हणून तो थांबत नाही, तो थोडा वेळ थांबतो, मागे सरकतो आणि पुन्हा एकदा झेप घेतो नवीन त्वेषाने, नवीन जोमाने, पुन्हा एकदा रणांगण जिंकण्यासाठी. आणि आम्हाला खात्री आहे हा वाघ पुन्हा एकदा या रणांगणावर येईल, नव्हे लढेल आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिंकून घेईल. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या वतीने विशालभाईंसाठी. रीलोत्सव या स्पर्धेचा निकाल जाहीर होतोय. मी विनंती करतो शहर मंडल अध्यक्ष सुधीरजी आडिवरेकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी परब यांच्या सोबत या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा विजेता क्रमांक आणि बक्षीस आपण वितरित करावं. सुधीरजी आडिवरेकर त्यांच्या समवेत आदरणीय विशालभाई परब 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर करतायत. रोख रुपये 10,000 आणि मानाचा 3ऱ्या क्रमांकाचा चषक आणि रीलोत्सव 2025 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी रोशन सावंत मालवण. पुस्तिका काढून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. रोख रक्कम 10,000चं बक्षीस, अतिशय सुंदर आकर्षक चमचमीत अशी ट्रॉफी आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3य क्रमांकाचा विजय रोशन सावंत मालवण. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी, कारण ज्यांच्या नजरेतून कोकण आपण हे बघितलं अशा रीलोत्सवाचा 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरतोय. यानंतर मी विनंती करतो सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय मनीषजी दळवी साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय विशालभाई परब रीलोत्सव 2025 या स्पर्धेतील 2य क्रमांक आपण वितरित करावा. आणि रोख रक्कम 15,000चं पारितोषिक, आकर्षक चमचमीत अशी ट्रॉफी आणि रीलोत्सव 2025चा 2य क्रमांकाचा विजेता ठरतोय. तळोडे
मालेगावहून दर्शन भट. रीलोत्सव 2025 द्वितीय क्रमांकाचा मानकरी दर्शन भट, मॅन फ्रॉम तळवडे. एकदा जोरदार टाळ्या वाजत राहून दे या आमच्या सर्व रील स्टार साठी. आपल्या कोकणातली संस्कृती असेल, चालरीती असतील, परंपरा असतील, इथल्या लोककला असतील, या सगळ्यांचं दर्शन ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राची रीलच्या माध्यमातून घडवलं अशा या विजेत्यांचं बक्षीस वितरण सोहळा. द्वितीय क्रमांकाचा विजेता रोख रक्कम 15,000चा दर्शन भट, मॅन फ्रॉम तळवडे. यानंतर मी विनंती करतो भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब त्यांच्या समवेत युवा नेतृत्व विशालभाई परब रीलोत्सव 2025 या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करावं. आहेच आणि रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक चमचमीत अशी ट्रॉफी आणि रीलोत्सव 2025चा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरतोय. आपल्या जोरदार टाळ्यांशी स्टेजवर निमंत्रित करूया प्रथम क्रमांक आकाश साळगावकर कुडाळ. रीलोत्सव 2025 प्रथम क्रमांक रोख रुपये 25,000 आणि मानाचा प्रथम क्रमांकाचा चषक. रीलोत्सव 2025चा विजेता आकाश साळगावकर, कुडाळ. आपला कोकण ज्याच्या माध्यमातून सातत्याने रीलच्या माध्यमातून पाहत आलोय आणि आजच्या या रीलोत्सव 2025चा प्रथम क्रमांकाचा मानकरी आकाश साळगावकर. आकाश, 2 मिनिटं तुझी घेऊ इच्छितो. अनेक रील आपण बघतोय. आकाश कुडाळचा सुपुत्र आहे आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आकाश, तुझे रील सातत्याने व्हायरल होतात, सिंधुदुर्गात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बघितले जातात आणि तुझ्या नजरेतून कोकण या जगभरात बघितला गेलाय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बराच काही सांगून जातोय. 2 शब्द तुझे नक्कीच ऐकायला आवडतील. धन्यवाद निलेश सर. प्रथमतः विशाल परब बाईंचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्यांनी आम्हा रील क्रिएटर्सना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद. कोकण माझ्या नजरेतून ही रीलोत्सव स्पर्धा, या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार आहेत, अभिनंदन. कारण सर्वांसाठी एक सुंदर ट्रॉफी जी उद्या सकाळपासून आपण भाजपा सावंतवाडीच्या कार्यालयामधून कलेक्ट करू शकता. कोकण कोकण या गाण्याच्या माध्यमातून आपला कोकण सर्वांना स्वरमय करून ज्यांनी दाखवला आहे ते प्रणय शेट्ये यांचा एक नवीन अल्बम आपल्या भेटीसाठी येतोय, देवदंग. आणि देवदंग या अगदी नव्या कोऱ्या अल्बमच्या पोस्टरचा अनावरणाचा सोहळा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. प्रणयजी शेट्टी, आपल्याला विनंती, आपल्या पोस्टरचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर करावं. युवा नेतृत्व विशालभाई परब, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवी, मंडल अध्यक्ष शहर सुधीरजी आडवरेकर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये प्रभाकरजी सावंत साहेब, मनीषजी दळवी साहेब, विशालजी परब साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये नव्या कोऱ्या अल्बमचं अनावरण होत आहे, देवदंग, जो येतोय लवकरच आपल्या भेटीसाठी. नक्कीच उत्कंठा असेल या कोकण कोकण या अतिशय लोकप्रिय गाण्यानंतर हा नवा कोरा अल्बम आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. त्यामुळे लवकरच हा आपल्या सगळ्यांना बघता येणार आहे. त्यामुळे प्रणय दादा, तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा आहे. कारण कोकणच्या माध्यमातून कोकण कोकण या गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग दाखवला, इथल्या वेगवेगळी लोकेशन्स दाखवली, चालीरीती परंपरा तू दाखवल्यास. नेमकं या नव्या कोऱ्या अल्बम मधून काय बघता येईल याची उत्कंठा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांच्याकडून तुला लाख लाख शुभेच्छा. ही उत्सुकता तर आहेच, पण आता उत्सुकता आहे अभंग रिपोर्टची. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, पुनश्च एकदा आपलं आम्ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी शहर मंडल अध्यक्ष आदरणीय सुधीरजी आडवरेकर साहेब, मी आपल्याला विनंती करतोय. नमस्कार. हा सुंदर कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, माझा तुम्हाला नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या मानाचा मुद्रा करून आपला ऐतिहासिक सावंतवाडीचे ग्रामदैवत श्री पाटेकर आणि देव उपळकर यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. मित्र हो, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब, तसेच महिला जिल्हाध्यक्षा श्वेता गोळकर मॅडम,
आणि या भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व विशालजी परब साहेब, तसेच माझे मित्र अनिल निरवडेकर, परिमल नाईक, मनोज नाईक, सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे सहकारी, खऱ्या अर्थाने भारतीय जनता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्यासाठी अर्थातच संत परंपरेतून चालत आलेली आणि लहानपणी आपण आपल्या झोपेतून जागे करणारी अभंगवाणी एका वेगळ्या स्वरूपात आमचे लाडके युवा नेते विशालजी परब यांच्या पुढाकारातून एका वेगळ्या स्वरूपात अनुभवास मिळणार आहे. खरं तर ही सावंतवाडीकरांसाठी एक आगळीवेगळी मेजवानी विशालजी यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. म्हणून मी शहर मंडळ अध्यक्ष या नात्याने विशालजी यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. कार्यक्रम खूप मोठा आहे. या अनुषंगाने आपल्याला सुंदर सुंदर अभंग ऐकायचे आहेत. मी माझे प्रास्ताविक इथेच संपवतो आणि पुढील कार्यक्रम चालू करण्यासाठी धन्यवाद साहेब. यानंतर एक असं व्यक्तिमत्व, कलाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून सिंधुदुर्गात ज्यांची ओळख आहे आणि आताच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष म्हणून या नात्याने कार्यरत असणारे आपल्या सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय दळवी साहेब, आपल्याला विनंती असेल की या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण दिवाळीच्या शुभेच्छा तर द्याव्याच आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांनाच सुरुवातीलाच मनापासून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज विशालजी परब यांच्या माध्यमातून खरं तर या भागामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कोकण माझ्या नजरेतून यासारख्या रील स्पर्धेच्या निमित्ताने एक कोकणाकडे बघण्याची दृष्टिकोन काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने केला गेला. आणि या आज सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्या कोकणाकडे पर्यटकांना जर खऱ्या अर्थाने आकर्षित करायचं असेल, आपल्या कोकणाला पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्माण करायचा असेल तर आपल्या कोकणाची संस्कृती, आपल्या कोकणाचं सौंदर्य हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने ते काम या रील्सच्या माध्यमातून, या रील्सच्या स्पर्धेच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून हे उत्तम अशा प्रकारचं आयोजन विशाल परब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलं. याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आपण पाऊल उचललेलं आहे. आणि आज त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज अभंग रिपोर्ट सारखी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खरं म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती देशाला इतिहासामध्ये दिशा देत आलेली आहे आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मोबाईल असेल किंवा नवीन इंटरनेटचा जमाना असेल, देशात नाही तर देशाच्या बाहेरच्या संस्कृतीचे आपण कुठेतरी रिपोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अभंगाला पुढे नेलं पाहिजे, ज्या संस्कृतीला पुढे नेलं पाहिजे, जी संस्कृती बघण्यासाठी आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक महाराष्ट्रात येत आहेत, ती महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला जगवली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. याच्यासाठी ही सगळी मंडळी काम करतायत. मी मनापासून विशाल परब यांना याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आज सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये ज्या लोकांनी यश प्राप्त केलंय त्यांनाही शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे या आपल्या कोकणाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सतत कार्यरत राहा. आपल्या माध्यमातून या कोकणाला आपण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची तळमळ असली पाहिजे. आणि यासाठी तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. ज्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये यशस्वी झाले नसतील परंतु स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला, त्याही स्पर्धकांना त्या पुढच्या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमाला जे कलाकार आता उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित कलाकारांना त्यांच्या सुंदर अशा कार्यक्रमाच्या प्रदर्शनासाठी मुळात शुभेच्छा देतो. आपण सगळेजण आज पावसाचं वातावरण असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद आदरणीय मनीषजी दळवी साहेब. खरं तर नजर सर्वांपाशीच असते, पण जगाकडे पाहण्याची दृष्टी व्हिजन खूप कमी लोकांकडे असते. आणि विशालभाईंकडे ही नजर आहे. कोकणातील युवकाच्या हाताला काम मिळावं, त्याच्याकडून उत्पादित नवीन वस्तूंना बाजारपेठ मिळावी, अशा नवनवीन संकल्पना त्यांच्या नेहमीच हृदयात असतात आणि त्यांचा प्रयत्न असतो त्या प्रत्यक्ष स्वरूपात अवतरण्याचा. आणि त्यामुळेच दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांनी मेक इन कोकण हा उपक्रम आपल्या सावंतवाडी नगरीमध्ये आयोजित केला होता. ज्या मेक इन कोकणच्या माध्यमातून सावंतवाडी नगरीतील अनेक आमच्या भगिनींनी वेगवेगळी उत्पादनं या सावंतवाडीच्या आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आपल्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाईला गरज आहे एका सक्षम युवा नेतृत्वाची, आणि तेच नेतृत्व आपण विशालभाई यांच्या माध्यमातून पाहतोय. या नेतृत्वाला भविष्यात आपण सर्वांनी साथ द्यावी ही एक छोटीशी अपेक्षा ठेवूनच मी विनंती करतोय भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वात प्रथम इथे उपस्थित सर्व रसिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी मनीष जे आहेत, विशाल आहे, मनोज आणि सगळीच परिमल नाईक असतील आणि आमचा युवा कलाकार प्रणय आहे, आणि या रील स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक आणि या सगळ्या अभंग रिपोर्टमध्ये परफॉर्म करणारी सगळी मंडळी, आणि या सगळ्यांना दाद देण्यासाठी आपण जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, थोड्याशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो. खरं तर एखाद्या शहराची ओळख ही केवळ तिथली विकास कामं, रस्ता, पाणी, लाईट किंवा भौतिक सुविधांवर अवलंबून नसतं, तर त्या शहराला स्वतःची अशी एक सांस्कृतिक ओळख लागते. आणि मला आनंद वाटतो सांगायला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी हे असं एक शहर आहे की त्यांनी आपली एक सांस्कृतिक ओळख ही खूप आधीपासून अधोरेखित केलेली आहे. आणि या सगळ्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये विविध प्रकारचं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे सहकारी नेहमीच करतात. त्यामुळे हे सगळे माझे सहकारी खरं तर अभिनंदनाला पात्र आहेत. सुंदर असं हे गाव आहे, समोर राजवाडा आहे, म्हणजे विरासतच्या दृष्टीने आपण पुढे आहोत. मोती तलावाचा सुंदर काठ आणि मोती तलाव या सगळ्या चांगल्या अस्तित्वाची साक्ष देतं. त्याचप्रमाणे इथला रसिक या शहरातला हा सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाला वेळोवेळी दाद देतो. विशालचं एक अभिनंदन करायला पाहिजे की लोकांना भावतील, लोकांपर्यंत पोहोचता येतील. इथली क्रीडा चळवळ असेल, सांस्कृतिक चळवळ असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीच्या लक्ष देऊन त्याला वरती आणणारे, ते थोडंसं त्याला बढावा देणारे कार्यक्रम नेहमीच आयोजित करतो. आणि त्याच प्रकारातले हे 2 कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलेले आहेत. रील्सची स्पर्धा उत्तमोत्तम झाली. गेल्या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण एक रील्सची स्पर्धा घेतलेली होती, आणि माझ्या सगळ्या रील्स मेकरचं आभार मानले पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान किंवा तत्कालीन सरकारचं योगदान यावर सुंदर अशा 150 पेक्षा जास्त रील्स त्यांनी केल्या होत्या. आणि सांगायला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या अकाउंटवरून लाख 1.5 लाख व्ह्यूअर्स त्याला मिळाले. आणि त्यामुळे खरं तर आम्हाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा फायदा झाला. जसं आता मनीषजी म्हणाले की आजच्या सगळ्या विषयामुळे रील्स मेकरनी जे काही सिंधुदुर्गाचं सौंदर्य आहे, पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्गाचं महत्व अधोरेखित करणारा हा सगळा विषय लोकांपर्यंत नेला. संपूर्ण देशापर्यंत, संपूर्ण राज्यात, देशात आणि बाहेर सुद्धा या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत खरं तर कौतुकास्पद आहे. पण या सगळ्या कंटेंटना माझी एक विनंती राहील की हा सगळा डिजिटल युग म्हणा, तरुणाई सगळी चाललेली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी सकारात्मकतेकडे जाणारं सगळं साहित्य जे असेल ते बनवलं पाहिजे. त्यामध्ये थोडंसं भडक असेल, काही वेगळे नरेटिव्ह निर्माण होणार असेल आणि ज्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाचं नाव कदाचित बदनाम होऊ शकतं, अशा पद्धतीच्या रील्स टाळल्या पाहिजेत. आणि ती खबरदारी आपण सगळी मंडळी घेत आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आता दुसरा जो कार्यक्रम आपला सुरू होतोय अभंग रिपोर्ट, जसं मनीषजी म्हणाले किंवा आमचा सुधीर म्हणाला, तसं अभंग हा या आपल्या सगळ्या संस्कृतीचा पाया आहे. आणि महाराष्ट्र आणि अभंगाची नाळ खूप आधीपासून जोडलेली आहे. साधारणतः 13व्या शतकात ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झालेल्या या अभंगाची पुढे सगळी जी पायाभरणी त्यावेळी झाली ती मग संत एकनाथ असतील, तुकाराम असतील, आपले जनाबाई असतील, या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या अभंगाला पुढे नेण्याचं काम केलं. आज आपलं जी काही वारकरी संप्रदाय आहे, आज आपली संत परंपरा आहे, या सगळ्याला समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे.
आणि अशा पद्धतीचा एक सुंदर असा कार्यक्रम सावंतवाडी असेल किंवा या सगळ्याच परिसरातील नागरिकांसाठी विशालने या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्याचं आणि त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींचं या ठिकाणी मी कौतुक करतो. आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत तुम्ही मायबाप रसिकांनी जसं आमच्या सगळ्या कार्यक्रमांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला, यापुढेही भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उत्तमोत्तम प्रतिसादाच्या अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बरफ साहेब. यानंतर हा बक्षीस वितरण सोहळा नमस्कार. वरुण राजा आला आणि वरुण राजाला तुम्ही काय करू शकत नाही आणि मी काय करू शकत नाही, त्यामुळे जोरदार एकदा टाळ्या देऊया आपण वरुण राजा बाबा थोड्या वेळासाठी थांब म्हणून. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे प्रमुख प्रभाकरजी सावंत साहेब, जिल्हाध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे मनीषजी दळवी साहेब, जिल्हा बँक अध्यक्ष, त्याचप्रमाणे आलेले सर्व व्यासपीठावरील मंडळींना मी धन्यवाद देतो. सन्मान निरवडेकर सर आहेत. सर्वांनी ज्यांच्याकडे छत्री आहे त्यांनी छत्री ओपन करून बसायचं आहे विनंती करतोय. आणि ज्यांच्याकडे छत्री नाही आहे आणि महिला असतील तर विनंती आहे, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, आपण या साईडला यायचं आहे. मी पण तुमच्या सोबत असेल, परंतु विनंती आहे की महिला वर्गांना जर छत्री नसेल तर आपण लेफ्ट साईडला जो आपला मंडप आहे, आपल्या स्वयंसेवकांना एक मदत करा त्यांना, अशी विनंती करतोय. आपले जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी त्या साईडला जाऊन महिला मंडळांना त्यांना बसायला द्यायचं आहे. आणि हा कार्यक्रम आपण लगेच चालू करायचा आहे. कोणतीही विलंब न करता कार्यक्रम चालू राहील. आपण कार्यक्रमाचा नक्कीच आस्वाद घेऊ आणि वेळ पडली, गर्दी झाली तर आपण खुर्च्या सुद्धा काढून घेऊ. एवढं सांगून 1 तासाने मी माझं भाषण बोलेनच. पावसाची परिस्थिती बघून बोलू, परंतु कार्यक्रम आपला चालू होईल. शेखरजी गावकर साहेब आणि मॅडम गावकर मॅडम आल्या, त्यांना सुद्धा वरती बोलून पुष्पगुच्छ द्यायचा आहे. सुधीरजी आडवडेकर, मंडळ अध्यक्ष सुधीरजी आडवडेकर साहेब, गावकर साहेब आणि त्यांच्या मॅडम आणि त्यांचा मुलगा आलाय, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि आयोजकांनी कार्यक्रम इथे चालू करण्याची तयारी करायची आहे. आपण सर्वजण खाली जाऊन बसूया आपण. ओके. धन्यवाद विशालजी. ज्या कार्यक्रमाची आपल्याला सर्वांना ओढ आहे तो कार्यक्रम आपल्या भेटीसाठी येतोय. अभंग रिपोर्ट. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गावात पोहोचवण्यासाठी डिजिटल फिरता दवाखाना सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आणि सेवा पंधरवडा हा योग साधला. केवळ 15 दिवसात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील 4,500 ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी केली. मानव सेवा, रुग्ण सेवेला श्रेष्ठतम मानणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी लोकसहभाग यथाशक्ती देताना अत्यवस्थ रुग्णांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्याची हक्काची व्यवस्था रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उभी करून तिचे लोकार्पण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेची शताब्दी तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त आयोजित उपक्रमात सेवाभाव जपला. उत्कर्ष योजना या उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका काढून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. बैठे खेळ आणि मैदानी खेळांच्या स्पर्धांच्या आयोजनांनी युवा पिढीची मनं ढवळून काढली. विशालजींनी स्वतःचा वाढदिवस केवळ सेवा भावनेनेच साजरा करण्याची क्रांतिकारी भूमिका घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रिलोत्सव ही स्पर्धा आयोजित केली आणि प्रचंड उत्साहात या स्पर्धा पार पडल्या. आत्मनिर्भर भारत हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा यशस्वी करायचा असेल तर कोकण आत्मनिर्भर झालं पाहिजे. त्यासाठी मेक इन कोकणला चालना दिली पाहिजे हे ओळखून उद्योग व्यवसाय व रोजगार महोत्सवाच्या आयोजनाने युवकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली. स्थानिक परंपरा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी विशालजींनी नरकासूर स्पर्धा आयोजित केली. प्रत्येक सहभागी कलाकाराला प्रोत्साहन दिले. एकूणच समाजसेवा ते सर्व क्षेत्राला गवसणी घालणारे युवा नेते
विशाल परब हे सिंधुदुर्गचे भविष्य तर आहेतच, समस्त कोकणच्या विकासाची गती आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचे पंख निश्चितच होतील यात काही शंका नाही. सावंतवाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून MIDC आणणे, मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, सर्वोपचार रुग्णालयाची उभारणी करणे हा संकल्प विशाल परब यांनी केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपल्या सर्वांचे भरभरून प्रेम आणि भक्कम साथ आहेच. आपली साथ हाच विशालजींचा श्वास आणि आत्मविश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे साहेब तसेच पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वात तरुण तडफदार युवा नेत्यांच्या यादीत विशाल परब सदैव अग्रस्थानी आहे. राज्यातील युवकांचे नेतृत्व करण्याची हातोटी असलेल्या या नेतृत्वाने कोकणच्या सर्वच क्षेत्रातील घटकांना आपलंस केलं आहे. समाजकार्यात स्वतःला झोकून देतानाच पक्ष कार्याला प्राधान्य देऊन जनसेवा आणि देशसेवा करणारा एक युवा नेता. आरोग्य आपल्या दारी हे अभियान गावागावात पोहोचवण्यासाठी डिजिटल सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आणि सेवा पंधरवडा हा योग साधला. केवळ 15 दिवसात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील 4,500 ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी केली. मानव सेवा, रुग्णसेवेला श्रेष्ठतम मानणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करताना सार्वजनिक